आतापर्यंत जेवढ्या मतांनी निवडून आले त्यापेक्षा जास्त मतांनी यावेळी निवडून यावेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अर्ज भरताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं हे वक्तव्य. अर्थात भाजपच्या नेत्यांचं टार्गेट फडणवीसांचं लीड वाढवणं हे आहे, पण दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीनं जोडलेल्या समीकरणामुळे फडणवीसांच्या अडचणी वाढणार का अशी चर्चा होताना दिसत आहे. पण काँग्रेसनं प्रफुल्ल गुर्दे यांना उमेदवारी देऊन खरंच फडणवीसांना ट्रॅप केलं की फडणवीस होम ग्राउंडमध्ये पुन्हा एकतर्फी सामना फिरवणार आहे? महाविकास आघाडीची एकी आणि जातीय समीकरण यावर रंगणारा नागपूर दक्षिण पश्चिमचा मतदारसंघाचा हा सामना नेमका कसा असेल पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ज्ञानेश आणि आपण पाहता डीसी मराठी. आता नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचा इतिहास पाहायचा झाला तर 2009 मध्ये हा मतदारसंघ अस्तित्वात आला आणि हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून येथून देवेंद्र फडणवीस हे सलग निवडून आलेले आहेत. त्या अगोदर नागपूर पश्चिम मधून सुद्धा ते आमदार झाले होते. थोडक्यात देवेंद्र फडणवीस हे 6व्यांदा विधानसभेत निवडून जाण्यासाठी इच्छुक आहे, पण त्यांच्यासमोर काँग्रेसचे प्रफुल्ल गुर्दे यांचं तगडं आव्हान असणार आहे. या अगोदर सुद्धा 2014 मध्ये गुर्दे विरुद्ध फडणवीस असा सामना झाला होता. त्यामध्ये फडणवीस यांनी तब्बल 58,000 मतांनी विजय मिळवला होता. आता पुन्हा 10 वर्षांनी हा सामना रिपीट होणार आहे, पण यंदाची समीकरण वेगळी असणार आहे. त्यामुळे हा सामना फडणवीसांसाठी अवघड असल्याची चर्चा सुरू आहे. खरं तर या मतदारसंघातनं देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी अनिल देशमुख यांना मैदानात उतरवेल अशा चर्चा सुरू होत्या. पण अनिल देशमुख यांचं नाव त्यांचा बालेकिल्ला असलेल्या काटोल्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीने जाहीर केलं. त्यानंतर काँग्रेसने आपल्या पहिल्याच यादीमध्ये गुर्दे यांना देखील उमेदवारी जाहीर केली. एका बाजूला भाजपचे कार्यकर्ते आणि नेते हे फडणवीस यांच्या बाजूने जास्तीत जास्त लीड मिळवण्यासाठी लक्ष ठेवून आहे, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीला फडणवीस यांचा पराभव करायचा आहे. म्हणजे फडणवीस या भागांमधून 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहे, त्यांना ट्रॅप करणं एवढं सोपं असणार आहे का? त्याचं कारण म्हणजे यंदाची विधानसभा निवडणूक स्थानिक पातळीवर जातीय समीकरणांवर होईल याची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे. नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही. हा मतदारसंघ तसा कुणबी बहुल आहे. त्यामुळेच काँग्रेसने प्रफुल्ल गुर्दे कुणबी समाजातून येणारे उमेदवार मैदानात उतरवले. त्यामुळे गुर्दे कुणबी मतं आपल्याकडे फिरू शकतात अशी चर्चा सुद्धा सुरू आहे. कुणबी समाजाचं मतदान या मतदारसंघात जवळपास 70,000च्या आसपास असल्याचं सांगितलं जातं. दलित मतदारांची संख्या देखील 22% आसपास असल्याचं बोललं जातं. त्याचबरोबर ब्राह्मण आणि मराठा समाजाचं मतदान येथे बऱ्यापैकी आहे आणि इतर जात समूहही आपली प्रभावी पॉकेट्स राखून असल्याचं बोललं जातं. त्यासोबतच या मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कुणबी समाजाची नाराजी असल्याचं सांगितलं जातं. त्याचं कारण म्हणजे सुनील केदार आणि अनिल देशमुख या कुणबी समाजातून येणाऱ्या नेत्यांना फडणवीस यांनी टार्गेट केल्याची भावना या समाजामध्ये आहे. त्यातच पुन्हा भाजपच्या संघटनेत कुणबी समाजाला चांगलं प्रतिनिधित्व मिळत नाही अशी भावना या समाजाच्या मनात आहे. साहजिकच मागच्या 3 टर्म मध्ये 70,000चं पॉकेट देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने उभं राहत होतं. त्यामध्ये आता फूट पडण्याची शक्यता आहे जी देवेंद्र फडणवीस यांना डॅमेज करू शकते. तर कुणबी असणाऱ्या काँग्रेसच्या गुर्दे यांच्या पाठीमागे उभी राहू शकते. कुणबी समाजासोबतच दलित मतदारांची संख्या सुद्धा इथे निर्णायक असणार आहे. या समीकरणांमुळे देवेंद्र फडणवीस पिछाडीवर जाऊ शकतात, पण त्याचबरोबर विमानतळ, स्पोर्ट कॉम्प्लेक्स अशा पूर्ण झालेल्या विकास कामामुळे देवेंद्र फडणवीस ही पिछाडी जास्त काळ ठेवणार नाही अशी सुद्धा चर्चा नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये होताना दिसतात. आता जरी ही समीकरण विरोधात जात असली तरी देवेंद्र फडणवीस असे सहजासहजी बॅकफुटला जातील का? तर याचं उत्तर अर्थातच नाही असंच आहे. देवेंद्र दूत यांच्या माध्यमातून त्यांनी आपण आणलेल्या योजना घरोघरी पोहोचवल्या. केवळ सोशल मीडियावर अवलंबून न राहता त्यांनी प्रत्यक्षात ग्राउंड आखायला सुरुवात केली आहे. यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा त्यांच्या पाठीमागे आपली पूर्ण ताकद लावू शकतो, कारण देवेंद्र फडणवीस यांचे लीड आणि त्यांचा विजय हा संघाच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. कारण फडणवीस जर पराभूत झाले तर इथून संपूर्ण राज्यात एक वेगळाच मेसेज जाऊ शकतो. जातीय समीकरण विरोधात जात असताना ती छोट्या छोट्या पॉकेटमध्ये कशी विभागली जाईल आणि थेटपणे तोटा कसा कमी होईल यावर सुद्धा भाजपचं काम चालू आहे. त्यातनं फडणवीस यांनी देवाभाऊ अशी स्वतःची इमेज बिल्डिंग करण्याचा देखील प्रयत्न केला होता. लाडकी बहीण योजनेचा गुलाबी रंगाचा केलेला प्रचार त्यांच्या जमेच्या बाजूत ठरू शकतात, कारण नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये महिला मतदारांची संख्या ही 1,89,129 आहे, जी पुरुष मतदारांच्या तुलनेत निश्चितच जास्त आहे. समीकरणांमुळे होणारी कोंडी फोडायची असेल तर देवेंद्र फडणवीस महिला मतदान आपल्या बाजूने घेण्यावर भर देताना दिसून येत आहे आणि हाच प्लॅन त्यांचा सुरू असल्याचं देखील बोललं जातं. 2019ला फडणवीस मुख्यमंत्री म्हणून मैदानात उतरले होते. त्यांचा सामना निवडणुकीचा फारसा अनुभव नसलेल्या आशिष देशमुख यांच्याशी झाला होता. तेव्हा महाराष्ट्रात फडणवीस यांच्याबद्दल एक सकारात्मक वातावरण होतं. त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाची 5 वर्ष पूर्ण केली होती. मोदींचीही महाराष्ट्रात लाट होती. तरी सुद्धा फडणवीस यांचं लीड हे 2014 पेक्षा 2019 मध्ये कमी होऊन 49,000 मतांवर आलं होतं. तर यावर्षी भाजपचा प्लॅन हा फडणवीसांना
लेट वाढवण्याचा आहे, तर महाविकास आघाडीचा प्लॅन हा फडणवीस यांना अडकवण्याचा आहे. तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस जातीय समीकरणाच्या गणितामध्ये अडकतील? देवेंद्र फडणवीस यांना विधानसभेमध्ये नेमकं काय होईल? याबद्दल तुमच्या मत प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.